तर अमित शहांच्या याच विधानावरून आता विरोधकांनी टीका करायलाही सुरुवात केली। 2024ला सत्ता येणार नाही म्हणून 2029ची तयारी अमित शहांकडून सुरू आहे असं जयंत पाटलांनी म्हटलंय। तर भाजप आता यांना गिळणार असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला टोला लगावलाय। 2034ला राष्ट्रवादीचं सरकार येईल, पण अमित शहा साहेबांना इथं येऊन बसायची पाळी आलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रात किती खड्डा खोल पडला आहे हे फक्त अमित शहांनाच लक्षात आले, म्हणून ते तिकडची 2 राज्य सोडून इथं येऊन बसलेले आहेत। त्यामुळे त्याच्यातून लक्षात येतं की 2024ला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। की हळूहळू तो कसा क्रोकोडाईल सगळ्यांना गिळत जातो, तर ते गिळत जाणार सगळ्यांना। KCR बरोबर होते, KCRला साफ करून टाकला। नंतर इथे YSR बरोबर होते, YSRला साफ करून टाकला। इथे शिवसेनेला बाजूला ढकलून दिलं। ती त्यांची सवय आहे। मित्र म्हणायचा, असा बगलेत घ्यायचा आणि कडक इथलं हाड मोडून टाकायचं।